एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळणारा बाळासाहेबांचा, आनंद दिघे साहेबांचा कट्टर शिवसैनिक आहे. एकदा मनावर घेतलं की घेतलं. एक बार कमिटमेंट दिया तो फिर खुद की भी नहीं सुनता. आणि लाडकी बहीण योजना आपल्याला मी सांगतो, एका महिन्याच्या आत त्याची अंमलबजावणी पण केली. खात्यात 2 हप्त्याचे पहिले पैसे दिले. लगे विरोधक चक्रावले, त्यांचे डोळे पांढरे झाले, तोंड काळ झालं, बुरी नजर वाले तेरा मुख काला म्हणतो तसं. ही देना बँक आहे, ही लेना बँक नाही. आणि माझ्या लाडक्या बहिणींना 2 महिन्याचे पैसे दिल्यानंतर पुढच्या पण पैसे देऊन टाकले. माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले का हात वर करा. आणि म्हणून आपल्याला मी सांगतो, हे देणारं सरकार आहे. माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगतो, कोणी माईचा बाप आला तरी, मायकाला आला तरी ही लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही. हा शब्द आहे एकनाथ शिंदेचा. आणि आम्ही तुम्हाला 1,500 नाही ठेवणार. तुम्ही ताकद दिली, तुम्ही आशीर्वाद दिला, 1,500चे 2,000 करणार. तुम्ही अजून ताकद दिली, 2,000चे 2,500 करू. आशीर्वाद मोठा दिला तर 3,000 काय त्याही पेक्षा जास्ती देताना हे सरकार हात आकडता घेणार नाही. कारण हे तुमचे पैसे आहेत, हे लोकांचे पैसे आहेत, सर्वसामान्यांचे पैसे आहेत. आणि म्हणून हे देताना, कारण देण्याची दानत असावी लागते, नियत साफ असावी लागते, देण्याची वृत्ती असावी लागते. ती महायुती सरकारमध्ये आहे, महायुती सरकारमध्ये आहे. आणि म्हणून माझ्या सर्व लाडक्या बहिणींना मला लखपती झालेलं बघायचं आहे, लखपती झालेलं बघायचं आहे. आणि म्हणून आम्ही योजना अनेक केल्या. पुढचे पण हप्ते सुरू राहणार. ही योजना बंद होणार नाही. ही योजना कायमस्वरूपी आम्ही केली. 33,000 कोटी वर्षाला लागतात, त्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे. कारण आम्ही कुणालाही फसवणारे नाही. मी देखील एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. शेतकरी कुटुंबातून मी आलोय, सर्वसामान्य गरिबातून मी आलोय. गरिबी मी पाहिली आहे. माझी आई कशी तिची तगमग मी पाहिली, काटकसर पाहिली आहे. महिना चालवताना शिक्षण फीचे पैसे, दुधाचे पैसे, राशनचे पैसे, हे सगळं मी पाहिलंय. आणि म्हणून मी जेव्हा विचार केला, जेव्हा माझ्या आयुष्यामध्ये जेव्हा देण्याचा प्रसंग येईल, तेव्हा मी सर्वसामान्य माझ्या लाडक्या बहिणी भावांना